आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेदवली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची संयुक्त प्रचार बैठक मोठ्या उत्साहात पार पडली। या बैठकीत नागोठणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किशोरभाई जैन आणि सुकेरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार योगिता शिद यांच्या प्रचाराचा नारळ वाढत ग्रामस्थांनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला। विकास, विश्वास आणि एकजुटीचा मंत्र देत ही बैठक निवडणुकीसाठी निर्णायक ठरलीये। सभेच्या सुरुवातीलाच अत्यंत शोकाकुल वातावरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली। नुकतेच विमान अपघातात त्यांचे दुःखद निधन झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीये। त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सभेच्या प्रारंभी मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रचार बैठकीला हेदवलीतील ग्रामस्थांनी अभूतपूर्व गर्दी केली होती। भावी काळात या भागाचा कायापालट करण्यासाठी किशोरभाई जैन आणि योगिता शिद यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीची ताकद दाखवून देत विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना किशोर जैन यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली। या सभेमुळे नागोठणे गट आणि सुकेळी गणात महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सभेला राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते। मी देवाच्या पाया पडून आलोय आणि देव म्हणजेच तुम्ही सगळ्यात, पण त्यांचा आशीर्वाद मला मिळणार आहे म्हणजे तुमचा आशीर्वाद या मतपेटीमध्ये मलाही मिळणार आहे आणि आमच्या योगिताताईलाही मिळणार आहे। ही तुमच्या जवळचेच आहेत, या सगळ्या आदिवासी वाड्या ठिकाणी आहेत, त्यांच्या कुटुंबाला तुम्ही चांगले ओळखता। सर्व लोकांच्या मध्ये समाजामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहे। आता मला जी उमेदवारी मिळाली आहे ती जिल्हा परिषदच्या सत्तेत जायचं आणि तिथून दिल्ली पासून, मुंबई पासून आपल्या इथपर्यंत विकासाची गंगा आणायची। मी गप्प बसणारा माणूस नाही, मला सगळ्या गोष्टी समजत आहेत, काय करायला पाहिजे काय नाही। आणि म्हणून 2,90,00,000 रस्त्याचं भूमिपूजन आचारसंहिता लागेल म्हणून मी या ठिकाणी केलं। इंजिनियर आले, सगळे आले, प्रस्ताव झाला, मंजुरी झालेला आहे, पण 2 दिवसातच आचारसंहिता लागली। खरं तर त्या भूमिपूजनला तटकरे साहेब येणार होते। त्या दिवशी नांदेडला ते विमानात बसले, 4:15 वाजता मला विमानात बसलो असा मेसेज त्यांनी पाठवला आणि तो विमान 5 वाजता उडाला। आता 5 वाजता उडाल्यानंतर तो मुंबईला 6 वाजता पोहोचला। 6 वाजता पोहोचला तरी त्यांना तळमळ होती, पोचूया पोचूया। किशोरला शब्द दिलाय म्हणजे जनतेच्या कामाची इतकी आवड, इतकी तळमळ ही मी कधी बघितली नाही। एखादा म्हणाला असं कशाला एवढं विमान हे ते करायचं कशाला। मुंबईला पोहोचून सुद्धा प्रयत्न केला की काय करून हेलिकॉप्टरनी रिलायन्स कंपनीमध्ये उतरू, परंतु हवामान खात्याने परवानगी दिली नाही। जसं आता हवामानचा बिघाड असतो, रिस्क असते ती खूप मोठी, आणि मग त्यांनी अनिकेत भाईंना पाठवले। मी सुद्धा समजदारीने त्यांना सांगितलं खूप तळमळ करू नका, हा रस्ता लवकरात लवकर कसं पूर्ण होईल यासाठी मंत्रालयात इलेक्शन झाल्यानंतर एक बैठक लावा, त्याला रुंदीकरणासाठी जी काही जागा लागते त्याचं नियोजन करा, त्यासाठी सगळे ग्रामस्थ मदत करणार आहेत असा शब्द मी तुमच्या वतीने त्यांना दिलेला आहे। आपल्याला ऐनगर फाट्यापासून शिळोशीला निघायचंय, आताचा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा शिळोशीला निघायचा आहे। इकडे आपण पाली खोपोली रोडला निघणारच आहोत, पण हा जो रस्ता मध्ये असा अरुंद आहे, 20 लाख येत आहेत, परत जा खर्च होत आहेत समजत नाही, 40 लाख येत आहेत, खर्च होत आहेत समजत नाही, पूर्ण डिझाईनच त्याची चांगली व्हायला पाहिजे। आणि म्हणून तो रस्ता त्या पद्धतीने मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमाप्रमाणे हा चांगला होणार आहे। आणि कायमचा आपला विषय, एकदा तो रस्ता झाला तर 10 वर्ष आपल्याला बघायला नको, ती क्वालिटी चांगलीच असणार आहे, त्याचे निकष आहेत, त्यामुळे तो रस्ता चांगलाच असणार आहे।
आणि म्हणून आपण आपला गाव हा आत आहे असं वाटणार नाही. अगदी बसेस येतील, जाणाऱ्या बसेसची पण व्यवस्था आपल्याला करता येईल. इकडे अनेक गोष्टी त्याच्यामुळे रस्ता एकदा आला तर होतात. स्ट्रीट लाईट लागणारे ती पण त्याच्यामध्ये करता येईल. हा पूल पण आता खराब झालेला आहे. हा पूल पण मी बघितला, तो अतिशय खराब झालेला. तो त्यात आहे, त्या रस्त्याच्या प्रोव्हिजन मध्ये तो पूल पण आहे. आणि म्हणून अद्यावत असा रस्ता, ही पहिली भेट मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्या या तामसोली, हेदोली, ऐनगर आणि तिथल्या असणाऱ्या वाड्या यांच्यासाठी आहे. ही सुरुवात आहे. आता अजून तुम्ही मताच्या अधिकाराने मला निवडून पाठवलं तर बरेचसे विषय आपल्याला करण्यासारखे आहेत. रोजगाराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, पाणी पुरवठ्याची लाईन आलेली आहे. ह्या सुद्धा लाईनी मी 30 गावांमध्ये मंजुरी आणल्या होत्या. पण ह्या पाणी पुरवठ्यामध्ये ठेकेदारांची गडबड सगळी असते, पाणी पोचतच नाही शेवटपर्यंत. जनोदय करिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे.